नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला षष्टीला एकादशीला कोणते नियम पाळले पाहिजे हे सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात. एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी विष्णू देवाला समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजन केल्यास विष्णूसह देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो. या व्रताच्या प्रभावाने व्यक्ती जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्त होतो. त्याला मोक्ष प्राप्ती होते. त्यानुसार जानेवारी महिन्यात पौष कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षष्टीला एकादशी असे म्हणतात. या दिवशी व्रतासह विष्णूची विधिवत पूजा केली जाते. या एकादशी व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्ग प्राप्त देखील होतो. तसेच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे चालूच असतात. मग मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा पतीची पाहिजे तशी प्रगती होत नाही. घरात भांडण तंटे आजारपण हे सतत चालूच राहतं. तर यासाठी कोणते उपाय करावे ही सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. तसेच या दिवशी आपण काही चुका या चुकूनही करू नये की कालांतराने त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागेल. मग कोणत्या चुका करू नये ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकादशीची तिथी 24 जानेवारी रोजी संध्याकाळी 7:25 प्रारंभ होईल. तर 25 जानेवारी रोजी रात्री 8:31 समाप्त होईल. उद्या तिथीनुसार षष्टीला एकादशी ही शनिवारी साजरी केली जाईल. तर आपण शनिवारच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते. तर या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल आणि थोडेसे तीळ हे आवर्जून टाकायचे आहे. या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे. म्हणूनच या एकादशीला षष्टीला एकादशी असेही म्हणतात. आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे. गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळही मिळत असते. तसेच आपल्या घरामधील अगदी छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी गंगाजल आणि थोडेसे तीळ हे टाकायचे आहे. शक्य असल्यास हिवाळ्यात तिळाचं उटण देखील करून लावावं. असं केल्याने व्यक्ती निरोगी राहते आणि आपल्या हातून जी काही पापे घडलेली आहे ती देखील नष्ट होतात. आपण पाण्यामध्ये तीळ टाकल्यामुळे आपल्या ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत त्या देखील दूर होतात. त्यामुळे या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तीळ आणि गंगाजल टाकायला विसरायचं नाही. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे या दिवशी आपण काळ्या रंगाचं वस्त्र हे चुकूनही घालायचं नाही. कारण की जेव्हा आपण शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो. तर एकादशीच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे घालायचे नाही. मग तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा नारंगी रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता. शक्यतो जेव्हा आपण एकादश असेल तेव्हा आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र हे आवर्जून परिधान करावे की ज्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो व आपल्या आयुष्यात येणारे अडचणी, अडथळे, संकटे हे देखील दूर होत असतात. आणि जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसेल तर तुम्ही पिवळा रुमाल किंवा पिवळं एखादं कापड तुमच्या सोबत ठेवलं एकादशीच्या दिवशी तरी पण चालेल. याने देखील आपल्याला फायदा होईल. षष्टीला एकादशीच्या दिवशी पूजेनंतर तिळाचे दान करावे. या दिवशी तुम्ही जितके जास्त तिळाचे दान कराल तितके जास्त वर्ष तुम्हाला स्वर्गाचे सुख मिळू शकते. तिळाचे दान केल्यानं दारिद्र्य, दुःख आणि दुर्भाग्य देखील दूर होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तुम्हाला जर बाहेरच्या व्यक्तीला तिळाचे दान करणे शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील थोडेसे तीळ ठेवून येऊ शकता. यामुळे देखील आपलं दुःख, दारिद्र्य, दुर्भाग्य हे नक्कीच दूर होईल. षष्टीला एकादशीच्या दिवशी तीळ दान करण्यासोबतच काही रुपयेही दान करावे. यासाठी तिळाच्या लाडूमध्ये काही नाणे टाकून दान करावे. हे गुप्तदान तुमचे नशीब मजबूत करेल. प्रसिद्धी आणि यश देखील यामुळे आपल्याला मिळेल. जेव्हा पण तुम्ही मंदिरात जासाल मग कोणतं पण मंदिर असो कोणत्या मंदिरामध्ये तुम्ही हे तीळ दान केले तरी पण चालेल. प्रथम आपण देवापुढे ठेवायचे आहे. मग नंतर मग तुम्ही छोट्या मुलांना देखील हे तिळाचे लाडू खायला देऊ शकता. त्यामध्ये तुम्ही ₹1 नाणं टाकायचं आहे आणि मग तिळाचा लाडू हा बांधायचा आहे आणि मग तुम्ही मुलांना देखील खायला देऊ शकता. आणि जेव्हा पण तुम्ही हे तिळाचे लाडू देवापुढे ठेवसाल तेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना यश मिळू दे, तसेच पतीची प्रगती होऊ दे यासाठी मनोकामना प्रार्थना करायची आहे आणि मग तुम्ही ते तिळाचे लाडू मुलांना द्यायचे आहे. जर तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल, राहू किंवा केतू किंवा पितृदोषाचा अशुभ प्रभाव असेल तर तुम्ही षष्टीला एकादशीच्या दिवशी काळे तीळ हे आवर्जून दान करावे. यामुळे तुमचा त्रास देखील दूर होईल. हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण तीळ दान करायला विसरायचे नाही. तसेच या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायचे नाही. त्या म्हणजे या दिवशी आपण मांसाहार हा करायचा नाही. तसेच जेवणामध्ये कांदा लसूण देखील वापरायचा नाही. तसेच या दिवशी जर आपल्या इथे कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसंच पाठवायचे नाही. मग त्या व्यक्तीला तुम्ही तीळ दान करू शकता किंवा दुसरी एखादी आर्थिक मदत देखील करू शकता. पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नये. उलट त्या व्यक्तीला आपण काहीतरी दिले पाहिजे. तर त्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होणार आहे. उलट तुम्ही तिळाचे लाडू हे आवर्जून खायला द्यावे. यामुळे त्याचा शुभ प्रभाव हा आपल्यावरती पडणार आहे. भरपूर वेळा आपण म्हणतो की या व्यक्तीला काय कमी आहे तरी पण मागण्यासाठी येतात. तर असं अजिबात मनात विचार आणायचा नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेलं आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही. तसेच या दिवशी आपण भाताचे देखील सेवन करायचे नाही. एकादशीच्या दिवशी आपण अगदी छोट्या मुलांना देखील भात हा खायला देऊ नये. एकादशीच्या दिवशी भात आणि मांसाहाराचे सेवन हे केले जात नाही. एकादशीच्या दिवशी फुले पाने तोडण्यास सक्त मनाई आहे.
उपवासाच्या 1 दिवस आधी पूजेसाठी फुले व तुळशीची पाने इतर तयारी करून ठेवावी. एकादशीच्या व्रतामध्ये सलगम, पालक, तांदूळ, सुपारी, गाजर, वांगी, कोबी इत्यादी भाज्या खाऊ नये. यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी आणि अडथळे हे येत असतात. विशेषतः आपण या दिवशी पालक, गाजर, वांगी हे चुकूनही खायची नाही. एकादशीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीने कोणाचाही वाईट विचार करू नये आणि कोणाला कडू बोलू नये, रागावू नये, टाळावे. एकादशीचे व्रत करणाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना उपवासाच्या दिवशी मुंडन करणे, नखे कापणे, केस कापणे हे देखील टाळावे. या दिवशी देखील आपण या दिवशी करायचे नाही. अगदी एक घरातील छोटे बाळ असेल त्याचे देखील आपण नखे आणि केस हे एकादशीच्या दिवशी चुकूनही कापायचे नाही. तुम्ही एकादशी व्रत करणार असाल आणि व्रत करणार नसाल तरी पण या नियमांचे पालन आपण हे आवर्जून करावे. या नियमांचे पालन केले तर आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला षष्टीला एकादशीला कोणते नियम पाळले पाहिजे हे सांगितलेलं आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.